वाढीव दराने शेतमालाची उधारीत खरेदी करून शेतकऱ्यांना पैसे न देता परिसरातील 33 शेतकऱ्यांची फसवणूक करून फरार असलेल्या शहापूर येथील व्यापारी सुनील हरिदास पारखेडे याला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे। या संपूर्ण प्रकाराची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात यावी अशी मागणी देखील उपोषणकर्त्यांनी केली आहे। यासह इतर मागण्यांसाठी गेल्या 4 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील शहापूर येथील ग्रामपंचायत समोर 6 ते 7 शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। राजेश भीमराव तिडके, माजी सैनिक, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, शहापूर या गावातील मी रहिवासी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शहापूर गावातील आरोपी सुनील हरिदास पारखेडे हा व्यक्ती शहापूर येथील तलाठी कार्यालयामध्ये शासकीय कोतवाल या पदावर त्याची नेमणूक झालेली आहे आणि या पदाचा त्याने फायदा घेतला। सलग 4 ते 5 वर्षापासून या पदाचा त्याने फायदा घेऊन शेतकऱ्यासोबत त्याचा संबंध येत होता आणि शेतकऱ्यांकडून तो 4 ते 5 वर्षापासून शेतमाल विकत घेत होता आणि आमच्या गावातील 33 शेतकऱ्यांची त्याने फसवणूक केलेली आहे। 1,09,00,000 रुपयाचा त्याने माल विकत घेऊन आम्हा शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक केलेली असून आज रोजी 2 महिन्यापासून हा आरोपी अद्याप अक्षम्य पोलीस प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आरोपी अटक झालेला नसून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। तसेच शेतकऱ्यांची पेरणी पाण्याची कुठल्याही प्रकारची सोय नाही। शेतकऱ्यांची सोय नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे।